आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय दादा तसेच माझे शिक्षक बंधू आणि भगिनी, 2009 साली या ठिकाणी मी आलो. तर 10/8/2024 पर्यंत या शाळेची कंडिशन सुरुवातीला 2009 मध्ये या ठिकाणी पल्ली टाकलेली होती 2 वर्गांमध्ये. आणि ते व्हिडिओ सुद्धा मला ऑर्डर देताना सांगायचे, वायगाव घ्या, रात्री घेऊ नका. वायगावची ऑर्डर झाली, पण मी माझं काय ऐकलं नाही. परत वायगावला फोन केला आणि शेवटी रात्री केलं. आणि त्या दिवशी आलो इथं, शाळेला सुट्टी, अतिवृष्टी आणि पल्ल्यांची शाळा 2 वर्ग. तर त्या दिवसापासून आजपर्यंत त्या शाळेमध्ये मोठा बदल झाला. मॉडेल स्कूलमध्ये तिचं रूपांतर झालं. आणि रात्री शाळेचा शिक्षक म्हटला की बाहेर थोडंसं त्याचं वजन वाढलेलं असतं. इतर शाळेचा शिक्षक आणि रात्री शाळेचा शिक्षक याच्यामध्ये फरक आहे. जरी आपली वेतन श्रेणी एक अशी आहे, आपण एकच काम करत असलो तरी आपल्या वजनामध्ये त्या ठिकाणी फरक नाही. त्याच्यानंतर या ठिकाणी काम करत असताना अर्थात पहिल्याही शाळेवर काम केलंय, तिथं मी वेळेचं बंधन नेहमी पाळलेलं आहे. एवढं बंधन पाळून सुद्धा 3 वेळा रस्ता अडवण्यात आला. इथं एकदा आणि वळवाड्याला 2दा. म्हणजे आयुष्यामध्ये कधीच लेट नाही, पण ते 3 वेळा नेमका लेट झालो. आणि ते 3 वळवाड्याला मुख्याध्यापक, एक सिनियर शिक्षक आंबा संचेत होते आणि मी. ते आम्ही 3 जण पायी गेलो वळवाड्याला. आणि रस्त्याने जाताना त्यांना थोडस व्यसन असल्यामुळे एका झोपडीवरती फिरून गेले आणि त्याच्यामुळे मला थांबावं लागलं. आणि नेमके तिकडे जे कुलूप उघडणारे होते त्यांनी कुलूप उघडलं. आणि नेमकंच ते लोक तिथं पंचायत समितीचा सदस्य तो म्हणे डबल कुलूप लावता. इथं सुद्धा करोना काळात आपण कुठं शाळा चालली नाही, इथं आपण शाळा चालवली. आणि त्या दिवशी त्यांनी काले असं आपल्याला आयुष्यभर 2 कामं कधीच केले नाही. गावाजवळ गावावर राहून सुद्धा 16 वर्ष गावावर राहिलो. गावावर शेती असताना 10 ते 5 शेतात कधी गेलो नाही. इथं असताना तर गाव लांब होतं, तिकडे गेलोच नाही परत फिरून पाहायला. 2 कामं माणसाने शिक्षक असताना कधी करू नये. एकच काम करावं आणि तेच परफेक्ट करावं. जास्तीत जास्त वेळ मी वर्गातच बसून राहायचा प्रयत्न केला, म्हणजे कुठल्याही तक्रारी वगैरे उद्भवत नाही. त्याच्यानंतर बरेच आपण उपक्रम या ठिकाणी राबवले. एक सोपा उपक्रम होता माझा, कुठलाही उपक्रम दिला का त्याला बक्षीस लावून द्यायचं. आणि मग बक्षिसाच्या अपेक्षेने पाढेपाठांतर असेल 10-12 पेन घेऊन यायचे, दाखवून द्यायचे. जे 30 पर्यंत पाढेपाठ करतील त्याला हा 20चा, 20 पर्यंत करतील त्याला 10चा असे पेन दाखवून द्यायचे. मुलं बराबर पाळी पाठांतर, पेन पाठांतर. आता काही मुलं जे होते, मानसी झाली, देवरे, गौरव, यांचे 30 पर्यंत पाढे एकदम बराबर पाठवून घे. त्याच्यानंतर हाजरी घेताना काही उपक्रम होते. उदाहरणार्थ मॅडम म्हणतं होतं स्पेलिंग पाठांतर, स्पेलिंग दिला आपले विद्यार्थी लागतील, स्पेलिंग म्हणायची, हाजरी घ्यायची. त्याच्या स्वतःची नावाचं स्पेलिंग, वडिलांचं आडनाव, फळांचं, असे अनेक दररोजचे बदल उपक्रम आम्ही राबवत होतो. त्याच्यानंतर आपण चांगले केलं तर ते आपल्या मागे फिरून येतो म्हणजे असं एक गोष्ट व्याजासकट आपल्या पाटील सरांनी सांगितली होती. तर त्याप्रमाणे सुद्धा 2009 मध्ये सुद्धा या ठिकाणी
त्यांना ती भाज्याची वस्तू तर 2009ला मी आलो का हे मुलं काय करायचे, काही पेन्सिल सापडली का सर पेन्सिल सापडली, टाचणी सापडली का टाचणी सापडली, चूक सापडली का ती आमच्याकडे घेऊन यायची किंवा मुलींच्या पायातले पैंजण वगैरे काही सापडलं त्याचं मूल्य कमी राहायचं पण त्यांना ते वाटायचं की मग आपण परत करतोय. मग आम्ही ते मुलांना दाखवायचो कोणाचं आहे, ज्याचं असलं ते घेऊन जायचे, नसलं तर आता आपल्याला पैसे वगैरे देतात आपण त्याला बक्षीस द्यायचो. तसं चांगलं ते आपण देतो बा ते आपल्याकडे परत येतं त्याचं एक चांगलं उदाहरण आहे आपल्या शाळेत. कमीत कमी 200 रुपये 500 रुपये 1000 रुपये 1500 रुपये इथपासून अगदी टाचणी पासून तर 1000 रुपयापर्यंत तर 90,000 रुपयाची वस्तू सुद्धा या वर्गात म्हणजे शाळेमध्ये परत आलेली. ते 2009ला जेव्हा आलं ना दादा त्यांनी सांगितलं कोणाची वस्तू सापडली की ती परत करावा आणि ज्याची असली त्याला आपण परत करतो तेव्हापासून चालू आहे. तर दादांना त्यांच्या चिरंजीवने ब्रेसलेट बनवून आणलं होतं दुबईवरून आणि हे करे ते करे असं करता पहिला दिवस होता त्यांना मी सवय नाही आणि दादा ते परिपाठ झाला लगेच निघून गेला. आणि मग त्याचा थोड्या वेळाने फोन आला की बा असं ब्रेसलेट हरवलं. तो फोन आला सावंत सरांना ते ब्रेसलेट लगेच त्या मुलीने माझ्याकडे आणून दिलं. तिला कल्पना नाहीये सोन्याचं आहे असं, तिला वाटलं जसं आपलं मुलींचं असतं तसं काहीतरी आहे. आणि मग ते 10-15 मिनिटात ते ब्रेसलेट म्हणजे याचा अर्थ आपण जे चांगलं करतो ते आपल्याकडे परत येतं. असं बरेच आपण शाळेमध्ये आपल्या परीने चांगले उपक्रम राबवत असतो. ते आपलं एक कर्तव्य आहे, ते काही आपण वेगळं करतो असं काही नाही. शिकवतो वगैरे उपक्रम पाठांतर हे आपलं नेहमीच आहे. असो त्याचप्रमाणे या शाळेत आल्यानंतर अनेक वेळा मी नवीन होतो, माझं ऑपरेशन पण झालेलं होतं, विद्यार्थी संख्या कमी असायची आणि मग आता ते बोटाला शे लावणारे येणार आहेत काय करायचं. मग दादांना सांगितलं माझ्या वर्गात एवढे एवढे मुलं नाही काय करायचं, मला तर घरा माहिती नाही मळे माहित नाही. त्यांनी सांगितलं माझ्याकडे यादी द्या, त्या यादीप्रमाणे मी शोध घेतो, तुम्ही काय गुणाचं बाहेर जाऊ. गैरहजर मुलं असले का मी यादी बनवायची दादांकडे देऊन टाकायची आणि मग त्या मुलांचा शोध त्यांनी घ्यायचा. सोनवणे सर त्या शाळेवर त्यांना फोन लावायचा, ते मुलं गोळा करायचे. अशा अनेक प्रकारचं त्यांनी म्हणजे मी शिक्षक ते मुख्याध्यापक असताना माझे काम ते करायचे. काही आर्थिक अडचण असली त्यांना सांगितलं उद्या 20,000 रुपये लागतायत, ते लगेच खिशात घालून बंडल घेऊन यायचे. म्हणजे जे आपल्याला काही गरज असेल ती फक्त त्यांना सांगायची, आपली गरज लगेच सुटून जायची. त्याचप्रमाणे नवीन आल्यानंतर काही काळातले जुने शिक्षक होते बर्डे सर यारी सर, त्यांनी त्या काळात त्यांच्या परीने सहकार्य केलं. आता तुम्ही नवीन आले, नवीन मध्ये ठाकरे सरांनी 1 वर्ष सांगितलं कम्प्युटर शिकून घ्या, जर तुम्ही शिकले नाही तर मी तुम्हाला पुढे काही सांगणार नाही. 1 वर्ष त्यांनी प्रश्नपत्रिका काढून दिल्या, सगळं काय असेल सगळं आयते करून दिलं. पण आमच्याने काही ते वयमानाने म्हणा काही म्हणा कंटाळा म्हणा आम्ही काही शिकलो नाही आणि त्याची जळ आता थोडीशी बसते. त्याच्यानंतर एक आता मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वी निवड श्रेणीसाठी प्रशिक्षण आहे. मी सगळ्याच्या आधी 2,000 रुपये ऑनलाईन भरून टाकलं, त्यांनी काही भरले नाही. 2,000 भरले पण त्या इतकं लिखाण होतं, 20 पेज लिखाण होतं. पाटील सरांना सांगितलं हे काही माझ्या होणार नाही, म्हणजे 2,000 म्हटलं भरून टाकली. मग त्यांनी काय केलं, त्यांचं जे लिखाण होतं त्यांच्यावर बरोबर पट्ट्या लावल्या, ते सगळे फोटो अपलोड केले आणि त्या ठिकाणी प्रशिक्षण पूर्ण केलं. जेवता जेवता ठाकरे सरांनी एक दिवस ती प्रश्नपत्रिका काढली आणि ती लगेच सोडून दिली आणि त्या ठिकाणी मला त्यांच्यापेक्षा जवळजवळ 1-2 मार्क जास्त.
त्याच्यानंतर ते LFWच होतं. मला अनेक वेळा फोन येईल LFW काय चालू आहे, हो चालू आहे व्यवस्थित. आमच्या सोनवणी मॅडम आहे, आमचं करून घेतात. सांगून हो म्हणे तुमचे एवढे 10 मुलं. आता सुद्धा मला 15 दिवसापूर्वी फोन आला होता त्यांचा, म्हणे तुमचे 10 मुलं गाड आहेत. हो म्हटलं सोनवणी, त्यांचं नाव सांगून दिलं. त्याचप्रमाणे बागेची बाहेर वाटणी झाली. म्हणजे 4थीच्या मुलांना इकडचा भाग आणि 6वी 7वीच्या मुलांना तिकडचा भाग. आता ते बागेचंही आमचे मुलं काही करत नाही. एके दिवशी सोनवणे मॅडमांनी तिथं झाडं लावून दिली. त्याच्यानंतर आहेर मॅडम आणि शेवाळे मॅडम आम्ही ज्ञानोमध्ये यायचो. पाटील सर आमचे ड्रायव्हर. मग 2-3 वेळा आमची ज्ञान बंद बंद पडल्यानंतर आता मॅडमांना माहिती त्यांचं ऑपरेशन झालं. बाया लोटायच्या आणि मालक मोकळा झाला. एका बाजूला हात तुम्ही लोटू नका, तुमचं ऑपरेशन झालंय. मला घ्यायची रस्त्याने कोणी पाहिजे काय म्हणत. मग नॉमिनल काय नाही कसं आहे. त्याच्यानंतर आहे मॅडम आहे, त्याचा स्वभाव थोडासा बोळसर असल्यामुळे घरातल्या सगळ्या गोष्टी त्या आम्हाला केलं का सगळ्यांपर्यंत. आणि त्यांना साथ पाटील सरांची आम्ही ऐकायचो. तर तो प्रवास कसा व्हायचा तो काय आम्हाला समजायचा नाही. सटाला लगेच येऊन लागायचं. त्याच्यानंतर आहे मॅडमांची काही दिवस आम्हाला गाडी होती. लांगे सर आणि आम्ही तर पूर्वीचे म्हणजे ओळाड्यापासून मित्र आहोत. इथंही त्यांनी अनेक वेळा असं काही लाईटचा असो, बोरवेलचा असो, पाण्याचा असो, कुठलाही आपल्याला त्यांनी ते परस्पर करून घेतलंय. आपले सावळा सर जे आहेत ते तर आम्ही बरोबर यायचो. ते काही असलं तर ते आपल्याला कुठलंही काम करू देणार नाही. पैसे जरी द्यायचे असले तर ते देऊन देतील आणि आपण जर त्यांची द्यायला गेलो ते परत घेणार नाही. असं सगळ्यांनी वेळोवेळी सहकार्य केलं. त्याचप्रमाणे इथं मी आणि दादा जुने होतो. जुने असल्यामुळे काय कसं होतं, मी जुना आहे, मला तिथलं सगळं समजतं. तुम्हाला काय माहिती आहे असा काही वेळेला आविर्भाव किंवा एखादा शब्द न कळत सुटून जात आणि त्याच्यामुळे एखाद्याला काही असं मी जुना आहे वा काही बोललं गेलं असेल तर ते विसरून जायचं आणि मला मोठ्या मनाने माफ करा काही चुकलं विकलं असेल तर या ठिकाणी बोलवला, सत्कार केला, सन्मान केला त्याबद्दल आभारी आहे आणि माझ्या देशाला संपलं.